कुस्ती हा खेळ मर्दानी खेळ म्हणून ओळखला जातो. कुस्तीला सर्वात जास्त प्राधान्य हे ग्रामीण भागातून मिळाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं, पुण्याच्या इंदापुरातील मदनवाडी या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मदनवाडी येथे या ठिकाणी महिलांचं कुस्ती आयोजित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खास करून महिलांच्या कुस्ती या ठिकाणी भरवण्यात आले. या कुस्तीसाठी प्रथम बक्षीस जे आहे 1,51,000 रुपयांचे या ठिकाणी बक्षीस देण्यात आलेलं आहे. त्याच मैदानाची या ठिकाणी पाहणी करण्यासाठी काही या ठिकाणी प्रमुख पाहुणे देखील आहेत. मुंबई महापौर केसीचे जे भारत मदने त्यांचे बंधू वस्ताद अमोल मदने हे देखील या ठिकाणी या मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलात, काय एकंदरीत काय संदेश द्यालाच? नमस्कार, मी पैलवान अमोल आबा मदने दिनांक 30 मे 2026 रोजी मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नंबर 1 चे कुस्ती मैदान शरद नाना चितारे यांनी आयोजन केलेलं आहे. त्या मैदानामध्ये म्हणजे आता आपण मैदान बघण्यासाठी आलो होतो, कसं कसं केलंय तर मैदानाचा आखाडा एकदम सुसज्ज या पद्धतीनं केलेला आहे. 2 दिवसामध्ये म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत स्टेजची व्यवस्था, बाकीची म्हणजे लाईव्ह साठी व्यवस्था, प्रेक्षक मंडळींना बसण्यासाठी गॅलरी, महिला वर्ग जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. महिलांच्या देखील त्याचबरोबर पुरुषांच्या देखील नंबर 1 च्या कुस्त्या या मैदानात पाहायला भेटतील. प्रथम क्रमांकाची कुस्ती सोनाली मंडलिक विरुद्ध विशाखा चव्हाण अशी 1 नंबरची कुस्ती आहे. आज आपण एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी कुस्ती शौकीन देखील भरपूर ह्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसं देखील या कुस्तीसाठी देखील अनेकांची गर्दी वाढणार देखील असल्याचे या ठिकाणी आयोजकांकडून देखील सांगण्यात येते. काय सांगाल ना, एकंदरीत तुम्ही कुस्तीचं आयोजन केलंय, काय नेमका उद्देश, काय कुस्तीप्रेमींना काय संदेश द्याल? मैदान घेण्याच्या पाठीमागचं फक्त एकच कारण आहे. खेदाची बाब अशी आहे की महिलांच्या कुस्त्या लावू नाहीत किंवा लागू नाहीत अशा पद्धतीचा अट्टहास तयार केला आणि म्हणून मला त्या मनामध्ये खंत होती की बाबा या ठिकाणावरती आमच्या गावातल्या स्वतः या ठिकाणावरती महिला कुस्ती खेळण्यासाठी आल्या होत्या, म्हणजे गावातील मुलींना सुद्धा या ठिकाणावरती कुस्ती खेळू दिली नाही. ही खेदाची बाब आहे. नक्कीच अनेकदा आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं किंवा संपूर्ण अनेक ठिकाणी जर पाहिलं तर सातत्याने पुरुषांच्या कुस्त्या ह्या लावल्या जातात, परंतु महिलांच्या कुस्त्या तुम्ही आज मदनवाडच्या ग्रामीण भागामध्ये भरता. नेमकं उद्देश काय? आज तुम्ही ह्या कुस्त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? महिला सबलीकरण करणे, महिलांना निस्वार्थ भावनेने माणसांनी पुरुषासारखी वागणूक दिली पाहिजे, समानतेची वागणूक दिली पाहिजे, हा मूळच उद्देश आहे आमचा त्याच्या पाठीमागचा. कुणीही नीच आणि कमी नाही, स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नाही, हाच भेदभाव आम्हाला मोडून काढायचा आहे आणि पुरुष प्रधान असणाऱ्या संस्कृतीमध्ये महिलांचा सुद्धा सन्मान त्याच पद्धतीने झाला पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. की ज्या कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे कोणकोणते उपस्थित राहणार आहेत, नेमकं कोण कोण येणार आहेत काय? मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की आम्ही नाशिकच्या ज्या SP आहेत सातपुतेताई, त्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे तृप्ती देसाई म्हणून आहेत काय ब्रिगेडच्या अध्यक्षा, त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे. भीमा कोरेगाव स्तंभाचे अध्यक्ष आहेत सर्जेराव दादा वाघमारे, त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेले. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे कृषी मंत्री मान्य दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन दादा पाटील, त्याचप्रमाणे प्रवीण भैया माने, प्रदीप दादा गारडकर आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील ज्या लोकांना मला सांगता येईल अशा मी सर्व लोकांना आमंत्रित केलं की महाराष्ट्रामध्ये कोठेही म्हणजे महिलांच्या कुस्त्या घेतल्या जातात त्या 10% स्वरूपामध्ये असतात, पण या मैदानावरती 90% स्वरूपामध्ये फक्त महिलांच्या कुस्त्या होणार आहेत. मी या महिलांना सन्मानित करण्यासाठी आणि महिलांच्या कुस्त्या नेमण्यासाठी किंवा त्यांच्या लावण्यासाठी, त्यांचा पुढाकार घेण्यासाठी याच महिलांनी पुढाकार घ्यावा म्हणून पण मी प्रयत्न केलेत आणि त्यांनाच त्यांच्या हातून या ठिकाणावरती सत्कार्य घडावं आणि सन्मान महिलांच्याच माध्यमातून व्हावा याचा उद्देश ठेवून त्यांनाच आयोजक म्हणून नेमलेलं आहे. आज खरं तर या ठिकाणी महिलांच्या कुस्त्या ज्या आयोजित करण्यात आल्या, महिलांच्या हातानेच ह्या कुस्त्या सन्मानित करण्यात येणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थित ही कुस्तीचं जे मैदान आहे पार पडणार आहे. येत्या 30 मे रोजी हे कुस्तीचं मैदान पार पडणार. या कुस्त्यासाठी खरं तर प्रथम बक्षीस असन, द्वितीय बक्षीस असन, खरं तर लाखोंच्या रुपयात या ठिकाणी बक्षिसांची देखील वाटप करण्यात येणार आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आता खरंच या संपूर्ण भागामध्ये देखील अशाच प्रकारच्या कुस्त्या भरवल्या देखील जाणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर पुसाळकर, LS मराठी, इंदापूर.